नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, भारतात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागतोय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याचं कारण हे तसंच आहे. अमेरिका, इराण, इस्रायल आखाती देशामध्ये जे युद्ध पेटलेलं आहे, या युद्धामुळं आपल्याकडं येणारा जो इंधन पुरवठा असेल किंवा गॅस असेल, हा कमी प्रमाणामध्ये येतोय आणि देशातली अनेक हॉटेल्स बंद झालेली आहेत सध्या तरी गॅस पुरवठ्यामुळं. परंतु अजून बरेच हॉटेल बंद होतील, व्यवसाय बंद पडतील जे गॅसवरती आधारित आहेत. म्हणजे आपल्या देशामध्ये उत्पादित या ज्या गोष्टी सगळ्या उत्पादित व्हायला पाहिजे होत्या त्या गोष्टी उत्पादित झालेल्या नाहीत. म्हणजे जेवढी आपल्याला गरज आहे त्याच्यापेक्षा फार कमी, म्हणजे इथेनॉलवरती हे सगळं सुरू व्हायला पाहिजे होतं. आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथेनॉल निर्मिती होती, परंतु त्या इथेनॉलला वरती चालणारी वाहनं आपल्याकडे निर्माण झाली नाही, तर त्या इथेनॉलवरती इतर गोष्टी चालणाऱ्या निर्माण झालेल्या नाहीत. तर अशाच काही गोष्टी घेऊन आलेलो आहे की नरेंद्र मोदी नक्की काय म्हणाले. नरेंद्र मोदींनी जे संसदेमध्ये काल भाषण केलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्ट असं सांगितलेलं आहे की करोनासारखी स्थिती निर्माण झालेली आहे. तर हे सगळ्याच गोष्टी आपण ऐकणार आहोत. राहुल गांधी काय म्हणले, मोदी काय म्हणले, तर आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला तर आपल्या लक्षात येईल. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. देशामध्ये करोनाचं संकट हे अधिक गडद झालं होतं. 2017-18 सालच्या दरम्यान करोना आला होता आणि या करोनामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला होता. म्हणजे करोनाचं हे भयानक संकट आलं होतं. त्या काळामध्ये देशामध्ये लॉकडाऊन लागला होता. तर आता पुन्हा एकदा देशामध्ये तशीच काहीशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. परंतु ही परिस्थिती करोनामुळं नव्हे तर आखाती देशामध्ये पेटलेल्या युद्धामुळं. एकीकडं अमेरिका, इस्रायल आणि आखाती देशातले बरेच देश हे अमेरिकेच्या बाजूने झुकले गेलेले आहेत. तर इराणच्या बाजूने मात्र चीन असेल, जपान असेल, रूस असेल, असे बलाढ्य देश सुद्धा इराणच्या बाजूने आहेत. आणि हे युद्ध जोरदार असं पेटलेलं आहे. युद्ध पेटून जवळपास 15 दिवस उलटून गेलेले आहेत, तरी सुद्धा अजून हे युद्ध थांबलं गेलेलं नाही. अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प, यांना असं वाटलं होतं की 2-3 दिवसामध्ये हे युद्ध आटोपल, म्हणजे इराणवरती हल्ला करू, इराणचं सत्तांतर करू आणि खोमेनी यांचा तर मृत्यू झालेलाच आहे, इराणचं सत्तांतर करू आणि लगेच हे युद्ध थांबेल असं वाटलं होतं. परंतु इराण हे बलाढ्य झालंय आणि इराणनं असं सांगितलेलं आहे की आम्ही 5 वर्ष जरी युद्ध चालू राहिलं तरी आमच्याकडला दारू गोळा संपणार नाही. एवढा आमच्याकडं दारू गोळा, मिसाईल आणि असे मिसाईल आहेत आमच्याकडे की 4-4 हजार किलोमीटर जाऊन ते हल्ला करतील असे मिसाईल आहेत. याच्यामुळं आता सगळं जे ट्रम्प आहे, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प असेल, इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष असतील किंवा ही सगळी मंडळी घाबरून गेलेली आहे. त्यातच आता हे युद्ध असं पेटलेलं आहे की इराणमधून जो येणारा इंधन पुरवठा असेल किंवा गॅस असेल, समुद्रमार्गे येणारं जे भारतामध्ये आहे किंवा इतर जगामध्ये इतर देशांमध्ये जे जाणारं, म्हणजे भारत असेल, पाकिस्तान असेल, नेपाळ असेल, हे सगळे जे देश आहेत या सगळ्या देशांमधून जवळपास देशाच्या 80% देशाला जो तेल पुरवठा, 80% देशातला तेल पुरवठा हा इराणच्या हद्दीतून येतो. आणि इराणनं पाण्यामध्ये मिसाईल पसरून ठेवल्यामुळं कोणाचंही जहाज तिथून आपापल्या देशापर्यंत पोहोचू शकत नाही. एखादं जहाज जर पुढे निघालं तर त्या इराणनं जे पाण्यामध्ये मिसाईल ठेवलेले आहेत पसरून, तर त्याच्याद्वारे ते उडवलं जात आहे. आणि त्याच्यामुळं घाबरून हजारो जहाजही पाण्यामध्ये सध्या एकाच ठिकाणी तग धरून थांबलेली आहेत. हे युद्ध बंद होण्याची वाट हे सगळी जण बघतायत, परंतु युद्ध सध्या तरी बंद होताना आपल्याला दिसत नाही. उलट युद्धाचा भडका हा अजून उडलेला आहे. इराणचे जे राष्ट्राध्यक्ष होते खोमेनी यांचा या युद्धामध्ये मृत्यू झालेला आहे. आणि युद्धामध्ये मृत्यू झाल्यानंतर चवताळलेल्या इराणनं मात्र पुन्हा इस्रायल असेल किंवा आजूबाजूचे देश आहेत, दुबई असेल, शारजा असेल, कतार असेल, ह्या सगळ्या देशांवरती
हल्ले करायला सुरुवात केलेली आहे. अमेरिकेचे सैन्य तळ ज्या ज्या देशामध्ये आहेत त्या त्या देशामध्ये तिथं लक्ष केलं जाते आणि तिथं हल्ला केला जातोय. अनेक ठिकाणचे अमेरिकेचे जे लष्करी तळ होते हे उद्ध्वस्त केले गेलेले आहेत. अमेरिकेची जी डिफेन्स सिस्टम ही जी रडार सिस्टम होती ती सुद्धा निकामी झालेली आहे. अमेरिकेचे जे जेट फायटर विमान असतील किंवा अजून कुठला असेल, राफेल असेल, ही सगळीच्या सगळे विमानं सुद्धा फेल ठरलेली आहेत. आणि इराणनं हे राफेल असेल किंवा मुंबई असेल किंवा अमेरिकेचं जे काय नवीन तंत्रज्ञान म्हणलं जातं विमानाचं ते सगळं इराणनं फेल ठरवलेलं आहे. आता बघा, इराणनं तसं पाहता 2000 सालापासूनच युद्धाची तयारी केली होती की काय असं एकंदरीत दिसते. अमेरिकेला इराणचे जे हवाई हल्ले आहेत, हवाई तळ आहेत, हे अजिबात सापडलेले नाहीत. म्हणजे इराणनं सगळे डोंगरामध्ये हवाई तळ बनवलेले आहेत. वरून किती जरी हल्ला झाला तरी त्या आतमध्ये त्यांचे जे सिस्टम आहे किंवा विमान आहेत याला काहीही धोका पोहोचत नाही. इराणनं अनेक व्हिडिओ जारी केलेले आहेत की ते व्हिडिओ बघून ही काहीशी धडकी भरवणारे व्हिडिओ आहेत. म्हणजे बरेच व्हिडिओ त्यांनी जाहीर केलेले आहेत की आमच्याकडं कशा पद्धतीची सगळी सिस्टम आहे आणि या सिस्टमनं आम्ही अमेरिका आणि इस्रायलवरती कशा पद्धतीने हल्ले करू शकतो आणि त्यांना नेस्तनाबूत सुद्धा करू शकतो. आता अमेरिकेनं गुडघे टेकल्यासारखं झालंय ट्रम्पनं 5 दिवस युद्ध बंद केलं होतं असं जाहीर केलं, परंतु ते का बंद केलं हे सांगितलं गेलेलं नाही. त्याचबरोबर अमेरिकेनं जरी युद्ध बंद केलं असलं तरी इराण मात्र थांबायला तयार नाही. इराणनं असं सांगितलं की अमेरिकेनं युद्ध बंद केलं असेल, आम्ही केलेलं नाही. ज्या आमच्या राष्ट्राध्यक्षाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला अमेरिका असेल, आम्ही त्या अमेरिकेवरती हल्ले करणार. अमेरिकेची जिथं जिथं हवाई तळ आहेत ते सगळ्या उद्ध्वस्त करणार असं इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आता युद्धबंदीचा प्रस्ताव ट्रम्पनं इराणकडे पाठवला, परंतु इराणनं भली मोठी अशी यादी सांगितलेली आहे. इराणनं सांगितलेलं आहे की आमच्या देशामध्ये जे लोक मृत्युमुखी पडलेले आहेत त्या सगळ्या लोकांचं नुकसान भरपाई दिलं पाहिजे. आमच्या देशामध्ये जिथं जिथं युद्धामुळं किंवा बॉम्बमुळं जे नुकसान झालेलं आहे ही सगळी नुकसान भरपाई दिली पाहिजे. त्याचबरोबर या अमेरिकेचे ज्या ज्या देशामध्ये हवाई तळ आहेत ते हवाई तळ तात्काळ बंद करायचे. अमेरिकेचं जे सैन्य आहे जेवढं ते सगळं अमेरिकेनं आपल्या आपल्या देशामध्ये घेऊन जायचं. त्याचबरोबर अमेरिकेच्या विरोधात किंवा आणि इस्रायलच्या विरोधात महाभियोग चालवायचा, म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये खटला चालवायचा. युद्ध काही कारण नसताना इस्रायलनं सुरू केलं. असं काहीशा शर्ती अटी ह्या इराणने मांडलेल्या आहेत. त्यामुळं त्या अमेरिका तयार होणार नाही आणि हे युद्ध सुद्धा थांबणार नाही असंच काहीच आपल्याला दिसतंय. आणि असंच आमच्या देशाचे नरेंद्र मोदी सुद्धा, पंतप्रधान सुद्धा हेच म्हटलेले आहेत की युद्ध थांबणं कठीण आहे. त्याच्यामुळं पुन्हा करोनासारखी परिस्थिती आपल्या देशामध्ये निर्माण होईल. करोनामध्ये जसं आपण लॉकडाऊन केलं, करोनामध्ये जशी लोक एका जागेला थांबली गेली, असंच काहीच आपल्याला आत्ता सुद्धा थांबावं लागेल आणि सगळ्यांना निर्णय मिळून घ्यावा लागणार आहे असंही सांगितलं जातं. आता नरेंद्र मोदी साहेब काय म्हणले हे ऐका आपण. ऐसी चुनौतियों का सामना कर अब हमें फिर से उसी तरह तैयार रहने की आवश्यकता है. धीरज के साथ बघा, हे आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब. मन से हमें हर चुनौती का मुकाबला करना. हे आमच्या देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं आहे. करोना सारखी परिस्थिती आहे, पुन्हा आपल्याला एका जागेला थांबावं लागेल. त्यावर राहुल गांधी यांनी सुद्धा स्पष्ट मत मांडलेलं आहे. कोविड जैसा समय आने वाला है. कोविड में जो किया था वो तो भूल गए. कितने लोग मरे थे, क्या ट्रेजेडी हुई. बघा, हे राहुल गांधी यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की बाबा आता हे पंतप्रधान आपल्या मोदींनी आता करोनासारखी परिस्थिती देशामध्ये निर्माण होईल म्हणजे आपल्याला पुन्हा लॉकडाऊन लावायला लागणार आहे. आता हा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा आपण संपूर्ण पाहिला असेल माग या व्हिडिओमध्ये. आणि म्हणजे आमच्या देशाचे पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे की देशात पुन्हा आपल्याला करोनासारखी परिस्थिती
आहे. म्हणजे करोनामध्ये जसं लॉकडाऊन केलं असंच आपल्याला लॉकडाऊन करावं लागणार आहे. आता परिस्थिती अशी झाली बघा, अमेरिका आखाती देशाकडून फक्त 20% तेल खरेदी करत असतो, 20%च CNG गॅस जन्य पदार्थ खरेदी करत असतो, कारण की 80% त्यांनी देश स्वावलंबी बनवलेला आहे. असं चायनाचं सुद्धा झालेलं आहे. चायनाने तर 90% देश हा स्वावलंबी बनवलेला आहे. सौर ऊर्जा प्रकल्प असतील किंवा इतर प्रकल्प असतील, त्या प्रकल्पांवरती मोठ्या प्रमाणामध्ये भर दिला जातो. परंतु आपला देश हा 100% त्यांच्यावरच आधारित असल्यासारखा आहे. 90% आपल्याकडे जी इथेनॉल निर्मिती होती, ह्या इथेनॉलवरती चालणाऱ्या गाड्या सुद्धा आपल्या देशामध्ये तयार झालेल्या नाहीत. आपल्याकडे फक्त आणि फक्त हिंदू, मुस्लिम, भारत, पाकिस्तान याच्यावरतीच राजकारण केलं जातं. पाकिस्तानमध्ये 400 रुपये लिटर पेट्रोल आहे आणि आपल्याकडे कसं 100च आहे, हे दाखवण्यामध्ये सगळे चॅनलवाले पटाईत आहेत. जे आघाडीचे चॅनल आहेत सगळे, हे सगळे सरकारचे हुजूरगिरी करणारे चॅनलवाले आहेत. सरकार किती चांगलं आहे, कसं चांगलं आहे, हे फक्त दाखवण्यामध्ये रस आहे. परंतु देशामध्ये जे प्रकल्प काही पूर्ण झाले नसतील किंवा काय केलं पाहिजे, काय उद्योग आणले पाहिजे देशामध्ये, याच्यावरती मात्र चॅनलवाल्यांकडे कधीही डिबेट होत नाही. तिथं फक्त भारत, पाकिस्तान, हिंदू, मुस्लिम या विषयावरतीच फक्त डिबेट केल्या जातात आणि सत्ता आपली आपली आणण्यासाठी फक्त हिंदू मुस्लिम केलं जातं. आपल्याकडे आपण स्वावलंबी झालो पाहिजे अशा दृष्टीनं नेते मंडळी काम करत नाहीत. फक्त हे जे पत्रकारिता जे आहे, आपण जे म्हणतो की लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, परंतु तो लोकशाहीचा चौथा स्तंभ कुठेतरी मोडखळीस आल्यासारखा सुद्धा आपल्याला एकंदरीत दिसतो. तर आपण सुद्धा स्वावलंबी होणं गरजेचं आहे आणि स्वावलंबी जर नाही झालो तर आपली परिस्थिती ही काही कालांतराने अजून वाईट होईल. म्हणजे आपल्याला 100% इतर देशांवरती अवलंबून राहावं लागेल. त्या देशांनी जर आपल्याला काही नाही दिलं तर मात्र आपण 100% आपलं सगळं बंद पडेल, असंच परिस्थिती निर्माण होईल. तर ह्याच्यातून काहीतरी मार्ग निघणं गरजेचं आहे स्वावलंबी होण्यासाठी. परंतु आता जे पंतप्रधानांनी सांगितलं की मोठं संकट आलेलं आहे आणि या संकटाला आपण सगळ्यांनी मिळून तोंड दिलं पाहिजे आणि हे संकट घालवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे, म्हणजेच एकंदरीत लॉकडाऊन पुन्हा एकदा आपल्याला दिसेल असंही एकंदरीत आपल्याला दिसते. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सर, मी